सरस्वती आणि वीणा. मंगेशकर घराणं हा मंगेशाचाच अवतार आहे. तरीही आशा भोसले हा चमत्कार आहे. तिच्या आवाजात वीज आहे. ती कोसळते, पण ज्या झाडावर पडते ते जळून जाण्याऐवजी उजळून जातं. वादळ आहे, पण ते काही उद्ध्वस्त करीत नाही. भावुकता तर विलक्षण आहे, पण कामुकता नाही. ती गाताना गाण्याप्रमाणे अल्लड बालिका होऊ शकते, यौवनात प्रवेश करू शकते, स्वतःच्या आयुष्याकडे तटस्थपणे बघणारी योगिनीही होते. लताला सरस्वती माना खुशाल. आशा सरस्वतीच्या हातातली वीणा आहे. वीणेच्या असंख्य तारांपैकी कोणती ना कोणती तार प्रत्येकाला छेदून जाते. सरस्वतीला आपण नमस्कार करतो, आदराने पण लांबून. वीणा आपल्या हाताच्या अंतरावर आहे असं वाटतं. लताचा सूर तुम्हाला अज्ञात प्रवासाला घेऊन जातो. आशा आपल्या घरी येऊन गाते असं वाटतं. घरकुलाला ती ऊब देते. लेखक बापू काळे. संदर्भ सखी.